इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या 15 ऑगस्ट रोजी भव्य आणि मंगलमय वातावरणात लोकार्पण होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन होणार असून ही इमारत बदलापूर शहरासाठी एक नवा अध्याय सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। सुमारे 54 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही 7 मजली इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे। सर्व सोयी सुविधांसह असलेल्या या इमारतीमुळे नगरपालिका कार्यालयाचे कार्य अधिक गतिमान आणि प्रभावी होईल। यामुळे बदलापूर शहराच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडणार आहे। राज्यातील नगरपालिकांच्या इमारतींमध्ये ही सर्वात मोठी इमारत असणार आहे, जी बदलापूर शहराच्या विकसनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाईल। उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्यात स्थानिक नागरिकांच्या सहभागाने कार्यक्रम अधिक उठावदार होईल अशी अपेक्षा आहे। सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट हा इतिहासात लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे। नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोहळा नाही, परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणाऱ्या समस्या आहेत, मग त्यात पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांना सुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे। हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोहळा हे निमित्त आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 30 कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे। त्यांनी 1 वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे। आमदार किसनजी कतोरे असतील, राजन घोरपडे असतील, श्रीधर पाटील असेल, शरद तेले असेल, संजय गोर असतील, माजी खासदार कपिल पाटील असतील, आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले DPR विकास कामांचे केलेले आहेत। तर नक्कीच मी मगाशीच बोललोय की हा बदलापूरचा 15 ऑगस्ट 2024 हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देणार आहेत। आम्ही आगरी महोत्सवला त्यांना घेऊन आलो, त्यानंतर आम्हाला 300 कोटी रुपयाचा निधी या बदलापूर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे। तर आज शहराच्या बॉर्डरवर आलेले ते आणि आता उद्या शहरामध्ये येणार आहेत। नक्कीच आमची 1000 कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षा नाही, सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत। मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली योजना बहीण योजना त्यांनी दिली, तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा GR राजनजी आम्ही त्यांच्याकडनं काढून 2 दिवसात घेणार आहे। हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल। स्ट्रॉम वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे, त्यांच्या टेबलवर फाईल पडले, त्याचा सुद्धा GR त्या दिवशी आम्ही घेणार आहे। आणि आज बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या, बरेचसे जुबिली असो, खरवई असो, बदलापूर या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे, त्याचे सुद्धा टेक्निकली सर्व बाबी पूर्ण केल्या, ते सुद्धा नगरोत्थानमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे। असं 1000 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलापूर शहराला सर्व आमच्या लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरनं देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवले। मंत्र्यांसोबत आम्ही रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केलेलं आहे, पालकमंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे, स्थानिक आमदार कतोरे साहेबांना निमंत्रित केलेलं आहे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डावकरे साहेब, जिल्हाधिकारी साहेब, पोलीस आयुक्त साहेब, तहसीलदार प्रांत, लोकप्रतिनिधी आणि शासनातील सर्व जे अधिकारी आहेत। पुन्हा ज्या पहिल्या दिवसापासून 1995ला जी निवडणूक झाली तेव्हा जे जे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। सर्व शहर अध्यक्षांना, विविध पक्षातले शहर अध्यक्ष त्यांना आमंत्रित, जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सर्वांना आम्ही 1500 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले। आणि आपण सर्व तिसरा डोल्यावाले पत्रकार, तुम्ही आम्ही कुठं चुकलो का लगेच तिसरा डोला तुमचा उघडतो। तुम्हाला सुद्धा आजच्या या सर्व तुम्ही इथं उपस्थित आहात, मी राजन शेठ, मी आणि प्रशासनातर्फे आपणाला सुद्धा सर्वांना आमंत्रण करतो की तुम्ही सर्वांनी चांगल्या बातम्यांसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आणि या बदलापूरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये कोपऱ्यात पोहोचवाल एवढीच अपेक्षा करतो बस। राजनजी आणि मी उपमुख्यमंत्र्यांची तारीख घेण्यासाठी गेलेलो होतो।
रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा केला, परंतु 15 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा आपल्या जिल्ह्यामध्ये झेंडा वंदनासाठी जात असतो आणि या ठिकाणी 3 स्थानिक आमदार आहेत, कथोरे साहेब आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत, निरंजन डावकर आहेत, 3 भाजपचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब बोले मी सुद्धा पालघर या ठिकाणी झेंडा वंदनासाठी मी नंतर या ठिकाणी येऊन जाईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. कोणाला बोलवण्यासाठी आमचे कुठचं राजकीय डावपेच किंवा हेतू नाही. आज तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवारजी साहेब आणि देवेंद्रजी यांचा एक कॉमन बॅनर या प्रशासकीय बिल्डिंगला थोड्या टाइमात आम्ही लावणार आहोत आणि त्यांचे या सरकारने मोठा भरीव निधी जरी मुख्यमंत्र्यांनी साईन करून दिला असेल तर या सर्वांचा हियाचा वाटा त्यामध्ये, तर त्यांचं नक्कीच ऋण आम्ही बदलापूर वासी कधी विसरणार नाही.